घाटकोपरमधील होर्डिंग दुर्घटना प्रकरणासंदर्भातली बातमी आहे। भावेश भिंडे याला अटक करण्यात आलेली आहे। भावेश भिंडेला उदयपूरमधून मुंबई गुन्हे शाखेकडून अटक करण्यात आलेली आहे। अत्यंत महत्त्वाची बातमी आपण बघतोय। घाटकोपरमध्ये जे होर्डिंग कोसळलं हे होर्डिंग भावेश भिंडे याच्या मालकाचं असल्याची माहिती मिळते आणि याच मालकी हक्कानंतर आपण बघतोय भावेश भिंडे फरार होता। मात्र मुंबई पोलिसांनी त्याचा शोध घेतलेला आहे। भिंडेला अटक करण्यात आली। उदयपूरमधून मुंबई गुन्हे शाखेकडून भिंडेला अटक करण्यात आलेली आहे। कृष्णा सोनारवाडकर माझे सहकारी आपल्याला याविषयी अधिक माहिती देत आहेत। कृष्णा, सुमित, आपण पाहतोय की मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेला मोठं यश मिळालेलं आहे। घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील मुख्य आरोपी भावेश भिंडेला राजस्थानच्या उदयपूरमधून अटक करण्यात आलेली आहे आणि आरोपीला घेऊन मुंबई पोलीस हे मुंबईच्या दिशेने येत आहेत। घाटकोपरची होर्डिंग पडल्याची दुर्घटना झाल्यानंतर भावेश भिंडे हा मुंबईच्या बाहेर पळालेला होता आणि ठिकठिकाणी तो लपून राहण्याचा प्रयत्न करत होता। मात्र मुंबई पोलीस त्याचबरोबर गुन्हे शाखेची पथकं वेगवेगळी पथकं त्याचा शोध घेत होती आणि मुंबई पोलिसांच्या बरोबरच गुन्हे शाखेचा सुद्धा समांतर तपास सुरू होता। अखेर राजस्थानच्या उदयपूरमधून भावेश भिंडेला अटक करण्यात आलेली आहे। घाटकोपरच्या होर्डिंग दुर्घटनेमध्ये आपण पाहतो की 14 लोकांचा बळी गेलेला आहे आणि या सगळ्या प्रकरणामध्ये जर आतापर्यंत आपण पाहिलं तर भावेश भिंडे यानंच ते होर्डिंग लावलेलं होतं। त्याच्या इगो मीडिया या कंपनीच्या माध्यमातून हे होर्डिंग लावण्यात आलेलं होतं आणि परवा वादळी वाऱ्यामुळे हे होर्डिंग पडल्यानंतर पेट्रोल पंपावरती जी मोठी दुर्घटना घडलेली होती, जीवितहानी झालेली होती, त्यानंतर भावेश भिंडेचा शोध मुंबई पोलीस घेत होते। त्याने ही परवानगी कशी मिळवली, कोणाच्या माध्यमातून मिळवली, या सगळ्याचा सध्या शोध सुरू आहे। मात्र भावेश भिंडेला मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने अटक केलेली आहे। धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।